back to our channel, to a new vlog. कुकिंग ब्लॉग. Yes. आज वीकेंड आहे तर आम्ही विचार केला की आज आपण चीट मील करू. तर आम्ही बनवणार आहोत पास्ता. तर आम्ही सिंपल रेसिपी करणार आहे. काही तामझाम तामझाम नाही करणार आहे. कारण बाहेर जाऊन पास्ता खाणार तर ते जास्त अनहेल्दी असेल, तर आम्ही विचार केला की घरीच बनवूया. तर आता डिनर मध्ये आम्ही पास्ता बनवणार आहोत. आणि मी एवढ्या जवळ बोलते कारण की मला लांबून दिसत नाही. आणि हे पण आम्ही घरी बनवली आहे कोल्ड कॉफी. त्याच्यामध्ये शुगर आहे पण हे आल्मंड मिल्क आहे. आणि जी चांगली ती चांगली झाली आहे. बट आल्मंड मिल्क आहे. सो डेअरी म्हणजे आम्ही जसं बोललेलो डेअरी नाही, बट आल्मंड नाही नाही असं काही नाही. आम्ही जे 2 पॅकेट भाजी मागवले पास्तासाठी. हे पास्ता मध्ये जाणार, बट असं बसून घ्यायचं असं मस्त झाली आहे कॉफी. तर जर तुम्हाला कॉफीची रेसिपी पण हवी असेल तर तुम्ही प्लीज कॉमेंट मध्ये सांगा. तर आम्ही त्याचा एक युट्यूब शॉर्ट म्हणून बनवू शकतो. हे मशरूम आहेत जे आम्ही क्लीन करून ठेवलेत शांत. हे कॅप्सिकम आहे, हे झुकिनी आहे, पास्ता, त्याच्यानंतर मिल्क, त्याच्यानंतर बटर, त्याच्यानंतर हे चीज आहे मॉझरेला आणि चेडर चीज. आणि हे आम्ही प्रीमिक्स मागवलंय व्हाईट सॉस मिक्स. तर ह्याच्यामध्ये ना सगळं आहे, फ्लावर, चीज, हे जे मिक्स हब आहेत हे सगळं आहे. तर चीज सॉस बनवायची गरज नाही लागणार. तर हे आम्ही युज करू. आम्ही पण पहिल्यांदा ट्राय करतोय. जर हे वर्क केलं तर खूप मेहनत वाचेल आपली. तर मग हे मिल्क मध्ये मिक्स करायचं आणि बेसिकली तुमची व्हाईट सॉस तयार होऊन जातो. आणि हे गार्लिक ब्रेड शिवाय पास्ता जर होऊ शकत नाही, हे गार्लिक ब्रेड मागवलंय. बट गाइस, दिस इज झिरो मैदा अगेन. टू मच हेल्थ कॉन्शियसनेस विथ शुगर वाली कॉफी. कोई सेंसेस बात नहीं. तर आता बनवूया. तर आम्ही पटकन शॉपिंग करतो बाकीची उठलेली आणि भेटूया. येस, ओके, बाय. शॉपिंग टाइम. बट मी काय करू आपण काहीतरी पास्ता मी सगळं पास्ता त्या पॅकेट वरती लिहिलंय की 200 ग्राम्स साठी आहे. आणि हा किती आहे? हा 500 आहे. म्हणजे पास्ता आपल्याकडे वेइंग स्केल आहे, तो त्याच्यावरती वेट करू शकतो. म्हणजे पास्ता मिक्स जे आम्ही घेतलेला आहे दॅट इज फॉर 200 grams ऑफ पास्ता. बट इज इट 200 grams cooked or uncooked? साले का खोपड़ी तोड़ साले का. तुम्हीच सांगा आता ह्याला. काही पण फालतू क्वेश्चन्स विचारतो. That is a very valid question, guys. 200 grams पास्ता आपण आता घेऊया. मी स्केल काढूया. ते वेइंग स्केल आम्ही डाएट फूड मेजर करण्यासाठी घेतलं. ते तर करत नाहीये. पण आम्ही करायचं. 96. त्या टोपामध्ये घेऊ शकलो असतो, पण ऍक्च्युली मला घ्यायचं नव्हतं. मला माहिती होतं पण मला घ्यायचं नव्हतं. जर हे चांगलं झालं तर उद्या पण आपण अजून एक पाहिजे. एक्झॅक्टली 200 ग्राम. पण पास्ता बॉइलिंग वॉटर मध्ये टाकतात ना? हा का? आम्ही रेसिपी नाही बघितली. हा, मग कसं करायचं? आय थिंक गरम पाणी टाकतात. बॉइलिंग वॉटर. हा, बॉइलिंग वॉटर करेक्ट. सॉल्ट टाकायचं आणि बॉइलिंग वॉटर मध्ये टाकायचं. करेक्ट गाईज, करेक्ट. असं त्याला
माहितीच होतं कोणाला? तुला. हा मला माहिती आहे, बट ते मी मुद्दाम म्हणजे असं तिला पण चान्स भेटला पाहिजे ना थोडस, म्हणजे सांगायला की कसं काय करायचं काय नाही तर मग असं होईल की मला थोडं माहिती एवढं माहिती. अबे साले. चान्स देत होता तुम्हाला. हा म्हणजे मला माहिती आहे की एवढं पाणी ठीक आहे, पण तुला वाटतं का एवढं पाणी ठीक आहे? बरं, ठीक. तर आता आम्ही इकडे मागे पास्ता बॉईल करायला ठेवत आहोत. बाय द वे आज गर्लफ्रेंड्स डे आहे. येस. हे आम्हाला एवढ्या वर्षानंतर आज कळाले की असं आपण खूप दिवस असतो. 6 वर्षानंतर 6 years लेटर हॅपी गर्लफ्रेंड डे. पण तरी मी आज गर्लफ्रेंड डेच्या निमित्ताने मॅडमला एक डार्क चॉकलेट दिलेला आहे. ते मी पण खाल्लं आहे असं म्हणतो. हा तर काहीतरी नवीन दिसलं, काहीतरी चांगलं दिसलं म्हणून मग आम्ही नेचर्स मध्ये गेलो होतो चीज घ्यायला, जेव्हा आम्हाला दिसले तेव्हा दिसला मला. तर आम्ही हा ट्राय करतोय. तर बघूया कसं बनतंय त्यामध्ये. एवढं अनहेल्दी खातोय विचारते का वेजीज जास्त लागतं कंपल्सेट. जास्त आम्हाला थोडस बरं वाटतं की हा चला. आणि ते पण आम्ही लंच मध्ये नाही डिनर मध्ये बनवतोय. हेवी खाऊन झोपायचं नसतं असं मी विचार करतो, पण तरी आम्ही खाऊन झोपतोय. पण आज आम्ही जिमला गेलेलो तर असं खूप बरं वाटलं जिम करून, कारण की भरपूर दिवस झालेले आम्ही जिमलाच जात नव्हतो. टाइमच भेटत नव्हता, कारण की ऑफिसच काम एवढं होतं काहीच की काय करणार. चीजची चॉपिंग झालेली आहे. What is the next step? सॉटे करणार. बटरमध्ये सॉटे करणार. आणि गार्लिक पण टाकतात. हा गार्लिक पण चॉप करायला तुम्ही हा गार्लिक तिथे असेल मला वाटतं. आहे नाईस. एवढंसं गार्लिक निघालेलं आहे. गाईज गायसेस स्मॉल गार्लिक इज हिअर. आय थिंक होऊन जाईल तेवढा. तर रोजचं एकदम ब्लँड असतं, त्याच्यामुळे गार्लिक बिर्लिकचं सांग. Oh, I forgot. Cheers, guys. Cheers. आता आम्ही कॅमेरा अँगल चेंज करून तुम्हाला भेटू. बरं दिसेल. Magic. तर आता बटर. बटर टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आधी गार्लिक टाकायचं ना. हो. मी टाकतो. मी बनवतोय गाईस. ओके वॉच. याची रेसिपी आम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू, बट ते तुम्ही बघून पण फॉलो करू शकता. बट जर तुम्हाला इन्ग्रेडियंट्स लिस्ट पाहिजे तर आम्ही काय काय केलं आहे तर ते आम्ही लिस्टमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये टाकू, तर तुम्ही जाऊन तिकडे बघू शकता. टाकू. गार्लिक टाकलेला आहे. थोडस गोल्डन होईपर्यंत स्लो गॅसवर. पाणी पण गरम झालेलं आहे. थोडंसं आता पाण्याला स्लो करू आणि सॉल्ट टाकूया. आय थिंक हाफ टीस्पून ठीक आहे. आता पास्ता रेडी. आम्ही व्हेजीज टाकलेले आहेत. आम्ही म्हणजे बाबून व्हेजीज टाकलेले आहेत. कलरफुल दिसत आहे. बघणार का हो. आणि हे पास्ता बॉईल होतोय आपला.
आम्ही मशरूम टाकले आहेत. मशरूम लगेच होतात ना, पाणी सुटतं. सगळ्याकडे तुम्हाला दाखवलंय पास्ता बॉर्डर. याला ओरिगॅनो वगैरे टाकते. थोडासा टाकू शकतो सॉल्ट आहे. थोडंसं. ये बाबूने डाला है ओरिगॅनो. सॉल्ट. मनवाचं नवीन नाव पडतंय आता, बाबू. माझे पप्पा बोलतात तिला आता बाबू. पहिला तिला मनू बोलायचे, आता ते चेंज झालंय आणि ते मनू बाबू. बाबू झालंय. तुम्ही जर बर्थडे ब्लॉग बघितला तर बघा प्लीज. मग मनवा एकदम अशी क्यूट डॉल सारखी दिसते. तिला बर्थडे कसा मस्त आम्ही सेलिब्रेट केला ते पण. तोपर्यंत ना आपण हे पेस्ट बनवून घेऊया. हे साईड बाय साईड तर हे सॉटे होत आहेत वेगळीच. तोपर्यंत इथे लिहिलं आहे की टेक 4 cups ऑफ ओल्ड मिल्क ॲज द सॉस बेस. आणि पहिला ते कोल्ड मिल्क मध्ये मिक्स करायचंय आणि त्याच्यानंतर मग ते पॅन मध्ये टाकायचंय. तर मग हे करून घेऊया आपण. 4 cups म्हणजे 950 ml. 9 हे 200 चे मला वाटतं कितीचे आहे. तर आपण 3 घेऊया. बॅक. अपॉलॉजीज. मी थोडासा गायब झाले. अरे याला काढलं तुझी. नाही, आपण हे सॉस बनवून घेऊया. मग सॉस याच्यातच बनवायचा ना. पहिला कोल्ड मिल्क मध्ये करायचं आहे. कोल्ड सॉस बेस. कोल्ड मिल्क ॲज द सॉस बेस बनवायचं आहे. आणि मग गरम करायचं आहे. अच्छा. पण इथे 950 ml मिल्क. एवढं मिल्क. एवढं 3 टाकतंय मग. आणि हे आपण याच्यात पण करू शकतो ना. मिल्क गाठी होतात ना, लम्स होतात. आणि आधी बोलते की तुम्ही पेस्ट बनवून घ्या आणि मग तुम्ही पॅन मध्ये काढायची गरज नाही. टाकायला पॅन हे करा, काढावं लागेल ना थोडा सॉस. काय मग मॅगी मसाल्याचा वास आहे. मसाल्याचा वास. केवढी पावडर आहे ही. हे इनफ आहे. एक नाकात गेलं माझ्या. हे अशी पावडर आहे. तर ह्याला आपण ह्याच्यामध्ये ना चीज, फ्लावर आहे, चीज आहे, गार्लिक, अनियन, सॉल्ट, बेसिल, ब्लॅक पेपर, पार्सली, शुगर, ऑरिगॅनो, चिली. कट होत आहे. सॉरी, सगळ्या नाकात गेली पावडर. हे सगळं आहे ह्याच्यामध्ये. पहिला एक मिल्क टाकून मिक्स करून घेऊया आणि मग बाकी. गॅस स्लो करायचा आहे का. हा. जेव्हा तुम्हाला किचन मध्ये नसेल कळत कसं करायचं, काय नेक्स्ट इन्ग्रेडियंट टाकायचं, कसं हे करायचं, देन द बेस्ट थिंग यू कॅन डू इज मिक्स आणि गॅस कंट्रोल. जर तुम्हाला नसेल कळत, पण मला हे कळतं. असे नाहीये. मला कळतं एक्झॅक्टली. ती जसं मी तसं नाहीये, मला माहिती आहे की नाही. बाबू सांग मध्ये ना, मी असं नाही. आप मेरे ऊपर चढ़ रहे हो. ओ प्लीज. आम्ही सध्या लॉकअप बघतोय. तोबा तोबा तोबा, सारा मूड खराब कर दिया. तुम्ही बघतोय. आणि आम्ही लॉकअपचे सस्पेन्स जो असतो तो इंस्टाग्राम रील्स मध्ये बघून घेतो, पण आम्ही लॉकअप परत म्हणजे बघतो. लॉकअप बघायचा आमचा काही एक इरादा नव्हता आणि आम्ही शिव्या घालत होतो. मी जे कोणी ते बघताय की शी फालतू शो आहे, ब्ला ब्ला ब्ला. पण आम्ही एक एपिसोड बघितला कारण आमच्या फुल फीड वरती लॉकअप चालू आहे. लॉकअप
तर आम्ही विचार केला, म्हणजे मी बघितला आधी की चला बघूया कायच आहे ह्याच्यामध्ये एवढं हाईप आहे. मग मी एक एपिसोड बघितला, मग मी 2 एपिसोड तोपर्यंत हा आला ऑफिस वरून. मग आम्ही मिळून 3रा एपिसोड बघितला. आता आम्ही लेटेस्ट अपडेटेड एपिसोड बघते आहोत आणि वेट करत आहोत नेक्स्ट नाही पण एपिसोड. आम्ही फुल नाही बघितलंय. म्हणजे स्टार्टिंग पासून स्टार्टिंग पासून नाही मिड बघितलंय. मिड पण नाही, एंडचे आय थिंक 2-3 बघितले. आता एक संपायला पण आलाय. त्यामध्ये आम्हाला सगळ्यात बेस्ट राम कपूरच वाटतो. आय थिंक द पास्ता इज ऑल्सो रेडी. बघ ना, कट करून चाकूने पूर्ण कुक नाही करायचं ना, तर तो ओव्हर कुक करू. तर आता हे व्हेजीज झाले आहेत, आपण काढूया. पर्यंत मी साईडवर पास्ता स्ट्रेन करून घेतो. असताना पास्ता स्ट्रेनिंग इज सक्सेसफुली डन. थोडस ऑइल टाकायचं त्याच्यामध्ये, एकदम स्लाईट. पण हे रेडी आहे, हे दिसतं तुम्हाला. कसं टाकू? हा, तर आता मी बाकीचं मिल्क टाकते ह्याच्यामध्ये आणि मग ते आपण कढाईमध्ये टाकू. चीज वरून टाकूया आपण फक्त. आतमध्ये नको, सॉस मध्ये. सॉस मध्ये आहे ऑलरेडी, त्यांनी इंग्रेडियंट्स मध्ये दाखवलंय चीज आहे. आम्ही त्यांचे इन्स्ट्रक्शन क्लिअरली फॉलो नाही करत आहोत. थोडस आता हे आपण माय गॉड, आय थिंक बिकॉज आणि हे मिक्स करत राहायचं, लम्स नाही. स्टर वेल टू मेक शुअर नो लम्स फॉर्म. वेटिंग. ओ माय गॉड, जिमचा असर बघा गाईस. अरे माहितीस तसं लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बोललेले. अरे स्ट्रेस. Okay, I'm sorry. Shouldn't have said that. मला तरी मॅगी सॉसच मिळाले. हे आता घेऊन बघ, काही पण बोल. मॅगी बनवून खा, पास्ता का खायचा. आता मिक्स स्मेल येतोय मला. मॅगी आणि पास्ता सॉस. हा, हे गाढ होतंय आता. Is it good? Oh, nice. टेक्स्चर एक मिनिट तुम्हाला पण दाखवतो. टेक्स्चर खूप भारी झालंय. हे बघा, एकदम थिक टेक्स्चर झालं त्याच्यात. आता आम्ही टाकतो, पहिला पास्ता टाकूया. हा, एकदम गाढ नको. छोटे छोटे गार्लिक ब्रेड आम्ही कट केले. हे असे गार्लिक ब्रेड तुम्हाला जर कोणाला लक्षात असेल तर हे असे पिझ्झा मध्ये भेटतात. आधी भेटायचे, आता भेटतात. आता नाही भेटायचं, त्याचं चीज टाकून आय थिंक ते लोक. ते राऊंड असतात. राऊंड म्हणजे असेच असे काइंड ऑफ. हा, पण छोटे साईजचे ते खूप टेस्ट लागायचे. आय थिंक आधी पिझ्झा हटची टेस्ट खूप छान होती, पण आता आपला पास्ता बघा जरा. ओ तुम्हाला दाखवतो एक सेकंड. सॉरी, सारखं तुम्हाला हलवतोय आम्ही.
ओ माय गॉड, वाव. हे आता आमचं थोडस स्लो गॅस. थोडं सॉल्ट कमी आहे आणि वरून मी थोडं चीज टाकेल. यम दिसते. मस्त झालं ना. भरपूर पनीर आहे. हो. त्या ओडूशा पॅकेट मध्ये काहीच एवढा सगळा पास्ता आणि किती तुम्ही क्रीमी आहे. हा. आम्हाला वाटलं की वॉटरी होईल पण ते इन्स्टंटली गाढ व्हायला चालू झालं. ऑलराईट, नेक्स्ट स्टेप्स. आता पास्ता ऑलमोस्ट रेडी झालेला आहे जसं तुम्ही बघितलंय. इट्स टाइम फॉर तर आता मी पॅन घेतलेला आहे आणि आपल्या पाठी चीज पण काढलं. हा आणि चीज पण काढलेला आहे. सो पास्तामध्ये जाणार चीज आणि गार्लिक ब्रेड पॅन वरती आता शेकायला ठेवतोय. त्यानंतर मस्त बटर लावून ती चीज टाकणार आहे आपण. नाही, पास्ताच्या गार्लिक ब्रेड सोबत चीज असतं का? Oh, I'm sorry. वरून आपण टाकत आहोत चीज. It's already very cheesy. चीजच्या नावाखाली आपण चीज टाकतोय आम्ही. अरे बस कर बापरे. थोडा वेळ कव्हर करूया. आय थिंक गॅस आता बंद करू. 2 दिवस बसून खाऊ आम्ही एवढा पास्ता. ऍक्च्युली खूप बंद आहे. भांड बघा त्याच्यामध्ये. आय थिंक आपण गॅस बंद करू. नाही तर मग ते एकदमच गाढ होते. So our pasta is ready. And the garlic bread is in progress. Should be ready in 5 minutes. अरे या गार्लिक ब्रेड मध्ये ऑलरेडी असतं का जे ते असं म्हणजे असं गार्लिकी टेस्ट. हा म्हणूनच मी मागवलं ना garlic bread. म्हणजे फक्त बटर लावून ओरिगॅनो स्प्रिंकल करायचं. हा. ऑलराईट, तर पास्ता इज रेडी. बापरे बापरे चीज वाटतं त्याच्यावर. हे बघा. ओ माय गॉड, ओ भाई साहब. असं बघायचं आहे का तुम्हाला? हे बघा. थ्रेड आले ना. थ्रेडी आहे एकदम. मोझरेला आणि चेडर चीज आहे ना म्हणून ते तसं. सॉरी गाईस, थोडस ब्राईटनेस जास्त झालेलं. मस्त वाटतं ना? हो. हे वाला पोर्शन टाकते. हे दिसतंय तुम्हाला? Sorry. हा दिसतंय. अरे आता सगळंच काढलेलं आहे. आम्ही सर्व करतो. म्हणजे बाबू सर्व करतायत. आमचं गार्लिक ब्रेड पण रेडी झालेलं हे आहे. असेच आहे. And this looks yum. Okay. Hey, cheating. बघा हे चीटिंग करतात बघा. हे असं होत आहे ना म्हणून हा. ते काढू कसं. हे बघा. ओके. चला सर्व करून प्लेट करून दाखवतो तुम्हाला. ओके, सो आमचा पास्ता रेडी आहे. इट्स रिव्ह्यू टाइम. लेट्स गो. ओके. ब्रेड मध्येच काढता. How is it? Not good? चल, तोंडावरून मग कसं हसते आणि बोलते नॉट गुड. एक्सक्यूज मी, आय थॉट इट वॉज नॉट गुड. क्या हो रहा है? We will not miss cafe pasta. एवढं चांगलं आहे? Wait. अरे किती क्रीमी आहे. तुम्ही बघा ना, हे बघा. बापरे. ऑलराइट, लेट मी ट्राय. आपण ट्राय करूया. मस्त आहे ना? ओ भाषा. वर्थ. म्हणजे इतकी मेहनत वाचली ना ते काय बोलतात ना, चीज सॉस बनवण्यात. सॉस बनवण्यात इतकी मेहनत वाचली आहे. खूप मस्त वाटतंय. वाव. म्हणजे पॅकेट
45 रुपीजचं होतं. म्हणून त्याच्यामध्ये फक्त मिल्क टाकलंय आम्ही. ते मैदाचं गुठली बिठली जे आहे झंझट नाहीये आणि खूप क्रीमी झालंय ते. वो त्याचं ते सेम पण मस्त वाटतंय. ते पास्ताचं गार्लिक ब्रेडचं ते आहे. मस्त आलंय guys, मस्त. आता हा ब्लॉग आम्ही इथे एंड करतो कारण की आता आम्ही निवांतपणे बसून जेवतो. भरपूर भूक लागलेली आहे. एक्सक्यूज मी, ब्लॉग एंड करायचं आहे, खात बसलेत. मी लवकर ब्लॉग एंड करतो म्हणजे यांना खाता येईल, कंटिन्यू करते. आय थिंक ही प्लेट आम्ही इथे संपवून टाकू तुमच्याशी दुसरी plate बोलता बनवूया. बोलता. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, याचे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. तो ब्रँड पण आम्ही टाकू. हा, तो ब्रँड पण टाकू. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की बनवा तुमच्या घरी. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. खूप शेअर करा, खूप शेअर करा. आणि ते बेल नोटिफिकेशन जे आहे ना ते ते पण चालू ठेवा. ते पण क्लिक करून ठेवा. कारण खरंच खूप वर्थ ट्राय आहे आणि खूप बनलाय पास्ता. म्हणजे ऍक्च्युली तो उद्या पण आम्ही तुम्हाला बोललो की उद्या नवीन बनवावा लागेल, पण भरपूर झालं, आम्हाला वाटत नाही बनवावं लागेल कारण हाच आम्ही उद्या पण आज संपून जाईल, आज उद्यामध्ये संपून जाईल. ऑलराईट, ओके, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टेक केअर, बाय बाय.